नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक विदुषी स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजावर अमिट ठसा उमटवला आहे. काही स्त्रिया आज आपल्यात नाहीत, तर काही आजही आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्याची नोंद राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने या मालिकेतून आपण नाशिकमधील अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेत आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची. ही आहे एका साध्या पण ध्येयवेड्या स्त्रीची असाधारण कहाणी. आशेवाडी गावात जन्मलेल्या, देशासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकेची, महिलांना नवे क्षितिज दाखविणाऱ्या नेत्याची आणि आयुष्यभर समाजसेवेला वाहून घेतलेल्या कर्मयोगिनीची. चला जाणून घेऊया शांताबाई छाजेड यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास. महाराणी लक्ष्मीबाईच्या शौर्याने प्रेरित झालेल्या या धाडसी स्त्रीने लहान वयातच देशसेवेचा संकल्प केला. स्वातंत्र्य लढ्यातील धावपळ, गुप्त कामे, संकटांना सामोरे जाण्याची तयारी आणि त्यानंतर समाजासाठी केलेले आयुष्यभराचे कार्य, हा त्यांचा जीवनप्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आशेवाडी या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. वडील दौलतरामजी बोरा आणि आई लक्ष्मीबाई बोरा. बालपणीच वडिलांचं छत्र हरपलं, पण घरातील देशभक्तीचे संस्कार त्यांच्या मनावर कायमचे कोरले गेले. त्यांचे बंधू किसनलाल बोरा यांच्यासह संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होतं. इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या घरात वाढलेल्या शांताबाईंनी अगदी किशोरवयातच देशकार्यासाठी स्वतःला झोकून दिलं. वय अवघे 15 वर्षे, पण धाडस मात्र मोठ्या क्रांतिकारकांनाही लाजवेल असे. स्वातंत्र्य सैनिकांसाठी अन्न, कपडे, औषधे अंथरूण पांघरूण पोचवणं, गुप्त संदेशांची ने-आण करणं, कार्यकर्त्यांना मदत करणं हीच त्यांची देशसेवा होती. शांताबाईंनी 1942च्या रॉकेल आंदोलनात सहभाग नोंदवला होता. याच काळात त्यांच्या 4ही भावांना किसनलाल, मोतीलाल, पन्नालाल आणि बाबूलाल यांना इंग्रजांनी अटक केली. एका निदर्शनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात शांताबाई देखील जखमी झाल्या. शरीरावरील त्या जखमांचे व्रण अनेक वर्षे राहिले, पण देशसेवेची जिद्द मात्र कधीच कमी झाली नाही. सन 1944ला वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांचा विवाह नाशिक येथील बाबूलाल छाजेड यांच्याबरोबर झाला. संसाराची जबाबदारी वाढली, पण स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचा सहभाग मात्र थांबला नाही. उलट त्यांनी अधिक जबाबदारीने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मदत केली. गुप्तपत्रके वाटणे, संदेश पोचवणे, प्रसंगी वेषांतर करून पोलिसांना चकवा देणे, कार्यकर्त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणे, अशी अनेक कामे त्यांनी निस्वार्थपणे केली. त्या सर्वत्र बाईजी म्हणून ओळखल्या जात. 1946मध्ये नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनात त्यांनी भोजन व्यवस्थेची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्यानिमित्ताने पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि अनेक राष्ट्रीय नेत्यांशी त्यांचा परिचय झाला. अनेक महिलांना त्यांनी या सेवा कार्यात सहभागी करून घेतलं. सुधारक आणि प्रगत विचारांच्या शांताबाईंनी विशेषतः मारवाडी जैन समाजातील महिलांमध्ये आत्मविश्वास जागवला
आणि त्यांना समाजकार्यासाठी पुढे येण्यास प्रेरित केलं. स्वातंत्र्य मिळालं, देश स्वतंत्र झाला, पण शांताबाईंचं ध्येय संपलं नाही. ते अधिक व्यापक झालं. स्वातंत्र्यासाठी लढणारी ही तरुणी आता समाज परिवर्तनासाठी झटणारी कार्यकर्ती बनली. महिलांचे संघटन, त्यांना स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न, सहकार चळवळ, राजकीय नेतृत्व, खादी आणि गांधीवादी विचारांचा प्रचार अशा अनेक क्षेत्रात त्यांनी पुढाकार घेतला. स्वातंत्र्य लढ्यात ज्या जिद्दीने त्यांनी सहभाग घेतला, त्याच जिद्दीने त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिलं. घर, संसार, कुटुंब या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी महिलांना संघटित करण्याचं मोठं काम हाती घेतलं. स्त्री सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होतं, आणि कुटुंब सक्षम झालं तर समाज सक्षम होतो, या विचारावर त्यांची ठाम श्रद्धा होती. याच विचारातून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी त्यांनी महत्त्वाची पावलं उचलली. महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, त्यांना आर्थिक व्यवहाराचं बळ मिळावं, बचत, कर्ज आणि आर्थिक नियोजनाची सवय लागावी, या उद्देशाने त्यांनी 1972मध्ये नाशिक जिल्हा महिला लघु उद्योग सहकारी संस्थेची स्थापना करून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. ही केवळ एका संस्थेची स्थापना नव्हती, तर अनेक महिलांच्या आत्मविश्वासाला नवे बळ देणारी सामाजिक चळवळ होती. यानंतर महिला बँकेच्या संचालक म्हणूनही त्यांनी अत्यंत जबाबदारीनं काम केलं. प्रत्येक निर्णयामागे समाजहित, पारदर्शकता आणि महिलांचं सक्षमीकरण हा विचार कायम होता. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक म्हणूनही जबाबदारी पार पाडली. राजकीय क्षेत्रातही त्यांचा प्रभाव सातत्यानं वाढत गेला. जनसंपर्क, साधेपणा, अभ्यासू वृत्ती आणि लोकांच्या प्रश्नांबद्दलची संवेदनशीलता यामुळे त्या सर्व स्तरातील लोकांच्या विश्वासास पात्र ठरल्या. त्यांच्या कार्याची व्याप्ती केवळ एका संस्थेपुरती किंवा पदापुरती मर्यादित राहिली नाही. सामाजिक, शैक्षणिक, महिला विकास, सहकार आणि सार्वजनिक जीवन अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला. तसंच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या संचालक मंडळावर अनेक वर्ष कार्य करून सार्वजनिक जीवनातही उल्लेखनीय योगदान दिलं. नाशिक जिल्हा महिला काँग्रेसच्या दीर्घकाळ अध्यक्षा म्हणून त्यांनी महिलांना संघटित केलं. तब्बल 21 वर्षे त्यांनी नाशिक जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. महिला लघुउद्योग सहकारी संस्था आणि महिला सहकारी बँकेची स्थापना करून महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग दाखवला. आयुष्यभर खादीचा स्वीकार करून गांधीवादी विचार आचरणात आणले. समाजकार्यासाठी झटताना त्यांनी प्रसिद्धीची कधीच अपेक्षा ठेवली नाही. शांत, संयमी आणि सेवाभावी जीवन जगत त्यांनी असंख्य महिलांच्या आयुष्यात आत्मविश्वासाचा दिवा पेटवला. शांताबाईंच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण समतोल होता. आंदोलनाची ज्वाला आणि मायेचा ओलावा, कठोर निर्णय घेण्याची क्षमता आणि तितक्याच प्रेमानं माणसं जोडण्याची ताकद. म्हणूनच त्यांच्या भोवती निर्माण झालेला विश्वास हा त्यांच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक ठरला. 22 जानेवारी 2020 रोजी वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी जैन परंपरेतील संलेखना म्हणजे संथारा व्रत स्वीकारून शांतपणे देह ठेवला. त्यांचं आयुष्य संपलं, पण त्यांनी पेटवलेली सेवा, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची ज्योत आजही अनेकांना प्रेरणा देत आहे.
आजच्या पिढीला स्वातंत्र्य सहज मिळाल्यासारखं वाटतं, पण त्या स्वातंत्र्यामागे शांताबाई छाजेड यांच्यासारख्या असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचं रक्त, त्याग आणि संघर्ष दडलेला आहे. म्हणूनच त्यांचं स्मरण म्हणजे केवळ इतिहासाचं स्मरण नाही, तर आपल्या कर्तव्याची जाणीव आहे. शांताबाई छाजेड यांचं स्मरण म्हणजे केवळ एका व्यक्तीचं स्मरण नाही, तो स्वातंत्र्याचा सन्मान आहे, समाजसेवेचा आदर्श आहे आणि स्त्री शक्तीवरील अढळ विश्वासाला वाहिलेली आदरांजली आहे. अशा व्यक्तिमत्वांमुळेच इतिहास उजळतो आणि भविष्याला दिशा मिळते. हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया तो नक्की शेअर करा. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा जीवन प्रवास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, कारण त्यामुळे आपल्या समाजाची स्मृती अधिक समृद्ध होईल आणि पुढील पिढ्यांना प्रेरणेचा अमूल्य वारसा लाभत राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या प्रेरणादायी महिलेला. धन्यवाद. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.